हॅलो. सो तुम्ही आपल्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितलेलंच, मी तुम्हाला सांगितलेलंच की आम्ही त्विशाला घेऊन जाणार आहोत पाळण्यात बसण्यासाठी. सो त्याच्या नेक्स्ट डेच म्हणजे आम्ही आहे ना मस्त संध्याकाळचं ठरवलं की आपण आहे ना त्विशाला घेऊन जाऊया पाळण्यात. सो आम्ही आहे ना मस्त रेडी वगैरे झालो आणि गेलो पाळण्यात. पाळणे म्हणजे जी दत्त जयंती असते आमच्या उरणला, तीच पाळणी आहे ना 10 डेज राहतातच. सो त्याचंच आज लास्ट डे होतं म्हणून म्हटलं त्विशाला घेऊनच जाऊया. सो सगळ्यात पहिले आम्ही बसलो त्विशाची ऑल टाईम फेवरेट ट्रेनमध्ये. आणि त्विशाला कोण पार्टनर नसल्यामुळे त्विशाची पार्टनर मलाच व्हायला लागते नेहमीप्रमाणे. सो मीच तिची पार्टनर होती ट्रेनमध्ये बसण्यासाठी. सो त्याच्यानंतर आहे ना त्विशा गेली तिचं सेकंड फेवरेट पाळण्यात म्हणजे हे जम्पिंग जपांग मिकी माऊसमध्ये. तिला याच्यात जाणं उड्या मारणं खूप आवडतं. आणि कसं झालं तुम्ही बघू शकता ह्यावर्षी आहे ना खूप मोठा आकाश पाळणा आलेला. त्याला बघूनच मला एवढी भीती वाटत होती की बसायचं तर विचार लांबच राहिला. मला असं खूप वरती गेलो पाळण्यात की भीती वाटते. आणि त्याच्याच बाजूला आहे ना ती होडीसारखं बोलतो ना आपण, ते पण खूप मोठी आलेली, एवढी ना का ती वर गेल्यावर पूर्ण स्ट्रेट व्हायची एवढी. ती पण बघून मी ऑलरेडी घाबरलेली. सो बसायचं तर राहिलंच बाजूला. हे बघा तुम्ही बघूच शकता ती पूर्ण म्हणजे उभी होत होती. ते बघूनच मी कधी फर्स्ट माणूस बसेल तर डायरेक्ट खाली पडेल मी असं विचार करत होती. पण आमच्या त्विशाचं त्याच्या मिकी माऊसमध्येच तुम्ही बघू शकता किती एन्जॉय करते. आणि त्याच्यातून बाहेर यायचं तिची काही इच्छा नव्हती, तिचं काही हे नव्हता. तिला त्याच्यातच उड्या मारायच्या होत्या. त्याच्यात तिने 15-20 मिनटं ती खेळत होती आणि आम्ही दोघं अशीच उभी राहून बघत होतो. नंतर शेवटी मीच कंटाळले आणि मग मी गेली थोडीशी शॉपिंगला. तिथून पण मी थोडीशी शॉपिंग केली. आणि याच्यात पण बघू शकता जम्पिंग जपांगमध्ये ते त्याच्यात त्विशाला पण भीती वाटते आणि मला पण, का त्याच्यातून पडल्यावर लागाबिगाची भीती असते. सो त्विशाने गेल्यावर मोजून एवढ्या 4-5 उड्या मारल्या असतील आणि परत होती तशी बाहेर आली. आणि शॉपिंगचं बोलाल तर मी कुठे गेली आणि मी चप्पल घेतले नाही जे होतील का. सो मी चप्पल आणि त्विशाला काही क्लिप्स रबर्स ते वगैरे घेतलं. तिथपर्यंत आमच्या मॅडमचं लक्ष गेलं बलून फोडण्याकडं आणि तिला ते फोडायचेच होते. सो तिच्याने ट्राय केले आणि फुटत पण होते तिच्यानी, पण ती गन एवढी हेवी होती का ती एकटी पकडू नाही शकत. म्हणून हे तिची हेल्प करत होते. सो डॅडी आणि त्विशा मस्त बलून फोडत होती. त्विशाने ऑलमोस्ट 2-3 बलून फोडलेच, पण तिला ते एकदम जमत नव्हते काढून. सो परत आम्ही चेअरची अरेंजमेंट केली आणि मग ती चेअरवर उभी राहिली आणि फोडायला लागली. पण खूप छान वाटलं. त्विशा तुला मज्जा आली ना? हां. खूपच मज्जा आली ना? मग त्विशाचं बघून मला पण फोडायचं होतं. सो मी हेच विचारत होते फुटलं की नाही, पण माझं सेकंड टर्न झालं की ते फुटलं. मी खूप खुश. त्याच्यानंतर परत त्विशा आणि परत मग आम्ही या ट्रेनमध्ये बसलो. सो असं संपली त्विशाची पाळण्यातली ट्रिप. बाय बाय.